हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इकडे सकाळी सकाळी आवरावर चाललेली आहे. बॅगा वगैरे पॅकिंग करून झाल्या आहेत. निघालो आहे आपण आता कोल्हापूरवरून आणि इकडे आता खाली आलो आहे. पार्किंगमध्ये गाडीमध्ये सगळ्या बॅगा वगैरे सेट केल्या आणि त्यानंतर लागलो प्रवासाला. परतीचा प्रवास आपला सुरू झालेला आहे आणि मस्त 8 दिवसाची ट्रिप आपली खूप छान गेलेली आहे आणि वर्षभराचा सगळा क्षीण निघून गेलेला आहे. आणि वर्षभरातनं एखादी ट्रिप अशी झाली ना, तर वर्षभर आपल्याला पुन्हा एनर्जी येते. नवीन उत्साहाने आपण सगळे कामं करत असतो आणि कामाच्या व्यापातनं आपण 8-10 दिवस किंवा 4 दिवस जरी बाहेर जाऊन आलो, तरी खूप असं फ्रेश वाटतं. मुलांनाही त्यांच्या अभ्यासातनं आणि सगळ्या शाळेच्या, कॉलेजच्या याच्यातनं थोडीशी उसंत मिळते आणि ते पण फ्रेश होऊन जातात. तर चला, इकडे ना थोडंसं आता थांबलो होतो आम्ही. इकडे आम्हाला कंदी पेढे वगैरे घ्यायचे होते, त्यासाठी या दुकानात थांबलो होतो आणि हायवेलाच होतं ते मोठं दुकान अगदी. तर म्हटलं चला, जाताना आता कंदी पेढे घेऊन जाऊया म्हटलं. त्यानंतर पाणी बॉटल वगैरे अशा 2-3 वस्तू घेतल्या आणि मग थांबलो जेवणासाठी. तर इकडे पुणे हायवे ना, तिकडेच जगदंबा हॉटेल म्हणून आहे, तर खूप फेमस आहे असं म्हणतात. गर्दी पण खूप होती, पण काय माहिती लोकांना इथलं जेवण आवडतं. मला तर अजिबात आवडलं नाही आणि इकडे ना मटण थाळी स्पेशल होती, पण अजिबात टेस्ट नव्हता. टेस्टलेस होती अगदी. पण काय माहिती लोकं एवढं काय तिथे गर्दी करतात कोणास ठाऊक. तर म्हटलं मिस्टर बोलले की चला आपणही खाऊन बघूया, पण आम्हाला काही आवडलं आणि तिथलं जेवण. मग निघालो पुन्हा प्रवासाला लागलो आणि हा सगळ्यात मोठा बोगदा आहे. तर तिथनंच आपण आता जातोय. तर आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार तो 8 वाजेपर्यंत. तर मध्येच अजून थोडं थांबलो आम्ही, चहा वगैरे घेतला, थोडं फ्रेश झालो आणि गाडीच्या बाहेर आलो. थोडंसं पाय वगैरे मोकळे केले आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने आपण पोहोचलो घरी. आणि घरी पोहोचल्यानंतर मग सगळ्यात आधी तर किचनमध्ये मी गेले आणि किचनमध्ये लाईट्स वगैरे लावले, कारण मला आधी माझा किचन बघायचा असतो सगळ्यात आधी, की आपण 8 दिवस घरी नव्हतो आणि किचनमध्ये काही राडा तर झालेला नाही ना. म्हणजे कसं असतं ना, की किचनमध्ये आपल्या खूप साऱ्या वस्तू असतात, त्यामुळे मुंग्या वगैरे काही झुरळ होण्याची शक्यता असते. तर मला ते नको होतं आणि माझा किचन आहे तसा सोडून गेली होती, तसाच आहे. तर म्हटलं चला आता लवकर घरी आलो आहे, तर घरचं आता जेवण करूया म्हटलं, कारण 8 दिवस आपण बाहेरच खाल्लेलं होतं. तर मग पटकन होणारं, तुम्हाला मला आणि सगळ्यांनाच आवडणारी आणि झटपट होणारी आपली खिचडी एका बाजूला लावली. त्यानंतर थोडीशी आमटी पण करणार होती त्यासोबत. तर ते चाललं होतं. आता माझं स्वयंपाकाची तयारी चाललेली होती. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि व्हिडिओ जर का थोडासा पण तुम्हाला आवडला असेल ना, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.